को क्रूस पर प्रेम की सजा, उन्हें हाथों पर नाम मेरा लिखा। मुझसे प्रेम यीशु ने किया है, लेकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। मुझसे प्रेम यीशु ने किया है, लेकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा, मुझे प्रेम ने है पाया। मेरा बीत बीत गया, मुझको अजीज मिल गया, सब कुछ हो गया है नया। चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा, मुझे प्रेम ने है पाया। मेरा बीत बीत गया, मुझको अजीज मिल गया, सब कुछ हो गया है नया। ऐसा लग रहा है क्या कि 40 दिनों के बाद हम हालेलुया बोल रहे हैं? यस, 40 दिनों तक हम एकदम चुपचाप नो हालेलुया, नो हालेलुया, हालेलुया नहीं बोलना है। फास्टिंग था हमारा हालेलुया से। आज के दिन हम सिर्फ हालेलुया गाएंगे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। मैं सिर्फ इस शब्द की बात नहीं कर रही हूँ, मैं उस रिहाई के बारे में बात कर रही हूँ जो ईश्वर ने हमें दिया है। इट्स नॉट जस्ट अ वर्ड, इट इज प्रेज द लॉर्ड। इट मीन्स प्रेज द लॉर्ड, एंड वी आर कॉल्ड टू प्रेज द लॉर्ड बिकॉज वी हैव अ लिविंग गॉड। आमेन, 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 आमेन। सो टुडे बिफोर वी बिगिन, लेट अस ऑल with our voices pray the Queen of Heaven, the Regina Coeli. Let's all arise. हम सब खड़े हो जाएंगे। Queen of Heaven, rejoice. Hallelujah. For he whom you did merit to bear. Hallelujah. He has risen as he said. Hallelujah. Pray for us to God. Hallelujah. Rejoice and be glad, O Virgin Mary. Hallelujah. For the Lord has truly risen. Hallelujah. Let us pray. O God, who gave joy to the world through the resurrection of thy Son, our Lord Jesus Christ, grant, we beseech thee, that through the intercession of the Virgin Mary, his mother, we may obtain the joys of everlasting life to the same Christ our Lord. Amen. 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 Let's all sign ourselves in the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. Meaningfully, एक और बार पूरे मतलब के साथ we will meaningfully pray this prayer, sign of the cross. We are invoking God in this place in the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. तो आज हम ईस्टर के बाद यहाँ मिल रहे हैं और यीशु जिंदा है। यस, कहाँ पर? जेरूसलम में, स्वर्ग में, हमारे बीच। कहाँ पर? हमारे बीच में। आमेन, आमेन। और अगर यीशु वो जिंदा परमेश्वर, पुनरुत्थित परमेश्वर हमारे साथ है, तो हमें और कितने आनंद से मुस्कुराकर एक दूसरे को हम विश करेंगे हैप्पी ईस्टर। लेट अस विश ईच अदर स्माइलिंग हैप्पी ईस्टर। प्रेज द लॉर्ड। और आज के दिन Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. शायद आज के दिन
ओके शायद आज के दिन हम भी उस स्त्री के तरह है, लाइक दोज women who went to the tomb of Jesus in search for Jesus. ना they went and did they find him? Did they find him? No. आज के दिन हम भी शायद यहाँ पर कई सारी चीज़ें हमारे साथ फिर से लेके आए हैं, जैसे हर मंडे को हम शायद लेके आते हैं, ये चाहिए वो चाहिए, ये करना है वो करना है, ये दुख है वो दर्द है, ये कठिनाई है, पर आज के दिन वो सब हम साइड में रखेंगे। शायद वो tomb, it is like the tombstone in our life. Today allow that tombstone to be turned and let Jesus rise in all those areas of our lives. वो जो पत्थर है उसे हमें हटाना है ताकि ईश्वर ये सारे परिस्थितियों में विजयित हुए हमारे जीवन में। Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. So together पूरे जोश से, पूरे दिल से झूम के नाच के, कैन यू जंप? जो ओल्ड है वो मत जंप करो। कितने लोग यहाँ पर जंप कर सकते? शो मी। वेरी नाइस, चिल्ड्रन ऑल्सो कैन जंप। तो जैसे म्यूजिक बजता है, लेट अस ऑल डांस एंड रिजॉइस एंड प्रेज आवर लिविंग किंग। लेट्स गिव अ माइटी हैंड टू द लॉर्ड। कौन है कौन है? बच्चे एक्शंस कर सकते हैं। वी आर गोइंग टू डू द सॉन्ग कौन है, प्लीज कम आउट ऑल द चिल्ड्रन, रिजॉइस, गो इन बिटवीन। शर्माएंगे नहीं। Thank you, Father. हम ईश्वर के उपस्थिति में है, यहाँ पर ईश्वर हमारे उपस्थिति में है और उनके लिए हम नाच के गा के आनंद मना के स्तुति करेंगे। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. क्लैप। ऑल द चिल्ड्रन। राजा कौन है दुनिया का बादशाह।
this with us. I'll praise 'cause you're sovereign, praise 'cause you reign, praise 'cause you rose and defeated the grave. I'll praise 'cause you're faithful, praise 'cause you're true, praise 'cause there's nobody greater than you. I'll praise 'cause you're sovereign, praise 'cause you reign, praise 'cause you rose and defeated the grave. I'll praise 'cause you're faithful, praise 'cause you're true, praise 'cause there's nobody greater than you. I'll praise the Lord, oh my soul. Praise the Lord, oh my soul. I won't be quiet, I won't be quiet. My God is alive. How could I keep it inside? I won't be quiet. My God is alive. How could I keep it inside? I won't be quiet. I won't be quiet. My God is alive. How could I keep it inside? I won't be quiet. My God is alive. How could I keep it inside? Praise the Lord, oh my soul. Praise the Lord, oh my soul. Let's all give a mighty hand to the Lord. Thank you, Jesus. Praise the you, Lord. Lord. Praise you, Lord. Hallelujah. 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 Hallelujah, hallelujah. Thank you, Father. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Hallelujah, hallelujah. Praise you, Jesus. Oh, we lift your name on high. We lift your name on high. We lift your name, O We Lord. lift your name Hallelujah. higher, Jesus. Be Hallelujah. exalted. Blessed be your holy name. Praise your name, Lord. I praise your holy name. I'll praise your holy name. Thank you, Jesus. Thank you, Lord. And today, only one thing is important. As I sat in prayer, मैंने ईश्वर से पूछा कि क्या बोलूँ मैं क्या बोलूँ? What should I say? मुझे कुछ समझ नहीं आ रहा है. What should I say? तब मुझे एक ही वचन आया. Psalm 27:4. One thing, सिर्फ एक चीज, one thing have I asked of the Lord, that will I seek after, that I may dwell in the house of the Lord all the days of my life. Amen. प्रभु यीशु ने मार्ता से भी ये कहा, एक ही चीज महत्वपूर्ण है, सिर्फ एक चीज, और वो है मेरे साथ वक्त बिताना. जो मरिया कर रही है, जो मैरी कर रही है, टू स्पेंड दिस टाइम विथ मी. और ये वक्त, आज का दिन शायद हमें फिर से नहीं मिलेगा. तो इस वक्त सारे जो भी मन में चल रहा है बाजू में रखेंगे, और ये वक्त सिर्फ एक ही चीज दिल से चाहेंगे. लेट अस ओनली डिजायर वन थिंग, and that is to experience, to have a touch of the risen Lord. Amen. Amen. To experience his presence, to experience his love, to experience his grace. And as we praise him, he's going to fill our hearts with joy. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. हम ये गीत गाएंगे, तेरी स्तुति प्रशंसा हो, तू अवर्णित है प्रभु. इसमें एक्शंस है, हम सब साथ में करेंगे. तेरी स्तुति प्रशंसा हो. एवरीबडी. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. वन मोर टाइम. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. नाउ तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. Got it? Let's give a mighty hand to the Lord. Whoa, 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 whoa.
तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। वो, 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 Jesus. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू। मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू। मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। वो, 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 Let us declare it that our Lord has reigned over death. He has set us free from every sin. He has rescued us and He is with us. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से। साथ में यीशु ने हमें बचाया है पापों के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। everybody. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। Clap, clap. हमने शांति पाई है यीशु के नाम से। हमने पाई है क्षमा मुक्ति शापों से। Jesus. हमने शांति पाई है यीशु के नाम से। हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से। तो गाओ हालेलुया, 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 हालेलुया, हालेलुया। Let us sing a new song to the Lord. Let us sing a new song to Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah.
हम में से एक या दो जन प्रभु को धन्यवाद देते हुए छोटे प्रार्थना करेंगे. As you are led, thank the Lord in 2-3 sentences. Only 2 or 3 of us could do that. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. Jesus. Praise you, Jesus. Jesus. Thank you, Father. Praise you, Lord. Yes, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Praise you, Lord. Let us lift up our hands and thank the Lord for all the blessings that He has given us, all the graces seen, unseen. Dear Lord, we thank and praise you for your presence in this place. We thank you, Lord, for you are with us, you are in us, and you are our hope. You are our strength, Lord. And at this time, we want to praise you, lift your name on high, for you are our victorious God. You are our living God. You are our Redeemer. You are the rock of our salvation, Lord. And we pray, Lord, at this moment that we may seek you. For those who seek you will find you. For those who seek you with all your heart, you say will find you, Lord. As we praise you, Lord, we are seeking you, and we believe today this is the day that we will be free, we will be redeemed, we will be strengthened with your grace, with your love. Arise, O Lord, in our lives, in our hearts, as we sing the song of praise, Lord. We pray that you be enthroned over our praises and in our lives, Lord. On the throne of our lives, Lord Jesus. Thank you, Lord. Praise you, Jesus. Praise you, Lord. Hallelujah. Hallelujah. Praise you, Father. Praise you, Jesus. बल मिले तेरे पास प्रभु हम निडर बने होसाना होसाना तू प्रभु तारनहार योग्य हो स्तुति का Raja You're the sound of hearts returning to you. Return to you.
face the day. In your presence, Lord. In your presence, all our fears are washed away, washed away. Hosanna, Hosanna. You are the God who saves us, worthy of all our praises. Hosanna, Hosanna. Come have your way among us. We welcome you here, Lord Jesus. Hosanna, Hosanna. You are the God who saves us, worthy of all our praises. Hosanna, Hosanna. Come have your way among us. We welcome you here, Lord Jesus. Oh, Jesus, Lord, we welcome you in this place, Jesus. Hosanna. Come and have your way. Come and have your way. Come and have your way in our lives, Jesus. Come and have your way. Thank you, Lord. Thank you, Jesus. Let us all take a comfortable posture. हम सब बैठ सकते हैं. और ये वक्त ईश्वर का वक्त है. This is the time of the Lord with us. Meeting the risen Lord, meeting the Lord who is victorious over death, meeting the one who is setting us free. Lord Jesus, we thank you. We thank you for your goodness and we thank you above everything else for your love. आपके प्रेम के लिए प्रभु हम धन्यवाद देते हैं. For even if, Lord, we would be one person on earth, you would still come to rescue us, to die for us and to set us free, Lord, from our iniquities. Even if we were that one person alive on earth, Abba Father, you would send down your Son for us, for me. And we are unworthy, Lord, to receive this gift, of new life. Thank you for your love which sets us free, which is always surrounding us even at this moment. Thank you for your healing love, Lord. And as we worship you, we pray that you increase and we decrease. आप बढ़ो प्रभु हमारे जीवन में और हम घटे. इस गीत के द्वारा प्रभु हम आपको आराधना देना चाहते हैं. And we ask one thing we seek is to see you today, Lord, is to touch, to feel you, Lord. Come and be enthroned in our lives. माझ्यावर तुझं प्रेम आहे, माझ्यावर तुझं प्रेम आहे येशू, माझ्यावर तुझं प्रेम आहे, माझ्या प्रेमी येशू. माझ्यावर तुझं प्रेम आहे,
माझ्यावर तुझं प्रेम आहे येशू, माझ्यावर तुझं प्रेम आहे, माझ्या प्रेमी येशू. तुलाच मी नमन करीन, महिमा सर्वदा गाईन, मार्गावर तुझ्या चालत राहीन, राहणार तुझ्या अधीन. तुलाच मी नमन करेन, महिमा सर्वदा गाईन, मार्गावर तुझ्या चालत राहीन, राहणार अधीन. मी असता जेव्हा एकला, तू सहारा मला सदा सदा, हात धरूनी तू चालवितो आणि सांभाळितो. मी असता जेव्हा एकला, तू सहारा मला सदा सदा, हात धरूनी तू चालवितो आणि सांभाळितो. तुलाच मी नमन करेन, महिमा सर्वदा गाईन, मार्गावर तुझ्या चालत राहीन, राहणार तुझ्या अधीन. तुलाच मी नमन करेन, महिमा सर्वदा गाईन, मार्गावर तुझ्या चालत राहीन, राहणार अधीन. राहणार प्रार्थनेद्वारे मी बोलतो, तू वचनातून सांगतोस येशू, आणि म्हणतोस हे माझ्या मुला, माझा अनुग्रह तुला. प्रार्थनेद्वारे मी बोलतो, तू वचनातून सांगतोस येशू, आणि म्हणतोस हे माझ्या मुला, माझा अनुग्रह तुला. तुलाच मी नमन करीन, महिमा सर्वदा गाईन, मार्गावर तुझ्या चालत राहीन, राहणार तुझ्या अधीन. तुलाच मी नमन करेन, महिमा सर्वदा गाईन, मार्गावर तुझ्या चालत राहीन, राहणार अधीन. राहणार अधीन, राहणार इस वक्त हमारी आंखें हम बंद करेंगे. लेट अस क्लोज आवर आईज. For Jesus, He is with us. And from the bottom of your hearts, दिल के गहराई से इस नाम को हम पुकारेंगे, यीशु, 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 यीशु,
for this is the name that sets us free. प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु यीशु, क्योंकि जो कोई भी आपके नाम को पुकारता है, for those who call upon the name of the Lord will be saved. Amen. Those who call on the name of Jesus will be saved, will Hallelujah. find renewed hope. Hallelujah. For Lord, we know that you did not come for those who were bad. For you didn't come for those who were bad, Lord, but you came for those who were dead. You came for us, Lord, who are dead in our despair, who are dead, Lord, in our struggles, who are dead, Lord, in all the anxieties of life. And in this death, Lord, you come, you dwell, and you resurrect, Lord. You bring hope, Lord, in this dead life of mine, Lord. We pray today, believing that you are our hope. You are the one who will rescue us from this death of despair. For we are the people, we are the Easter people, and Alleluia is our song. You are our song, Jesus. You are our hope. Thank you, Lord, for bridging the gap between us and the Father, us and love. Thank you for forgiving us. Thank you for calling us your own. Through your name, Lord, we are made children of the Most High. Fill us with your hope, with your love, with more of you, Lord. किसने था सोचा कि ऐसी दया मिलेगी हमको भरपूरी से। युगों का राजा महिमा को छोड़कर अपनाया मेरे शर्म और गुनाह। क्रूस से मैंने पाई है माफी, मैं हो गया उस राजा का। सुंदर मसीहा अब मैं हूँ तेरा, यीशु मसीह तू है आशा मेरी। हालेलुया प्रभु तेरी स्तुति हो, हालेलुया तूने
वादा पूरा हुआ, बेजान शरीर ने फिर सांसें ली। खामोशी में से तूने पुकारा, कब्र तेरी जीत है कहाँ। आई वो सुबह, वादा पूरा हुआ, बेजान शरीर ने फिर सांसें ली। खामोशी में से तूने पुकारा, कब्र तेरी जीत है कहाँ। यीशुआ तेरी जय हो सदा। हालेलुया, प्रभु तेरी स्तुति हो। हालेलुया, तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी हर जंजीर, तेरे नाम पे रिहाई। यीशु मसीह तू है आशा मेरी। हालेलुया, प्रभु तेरी स्तुति हो। हालेलुया, तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी हर जंजीर, तेरे नाम पे रिहाई। यीशु मसीह तू है आशा मेरी। यीशु मसीह तू है आशा मेरी। यीशु मसीह तू है आशा मेरी। तू है आशा मेरी प्रभु, तू ही है आशा मेरी यीशु। तूने तोड़ी हर जंजीर, तेरे नाम पे रिहाई। यीशु मसीह तू है आशा मेरी। और सचमुच प्रभु हम पूरे अपने दिल से कहते हैं, यीशु मसीह तू है आशा मेरी। लॉर्ड यू आर आवर होप। If there is one reason to gather this evening under your banner, it is because in you, not just we, but everyone in this world has hope. सचमुच प्रभु इस सारी दुनिया के लिए अगर वो कोई आशा है तो वो केवल आपके नाम में है और आपके पुनरुत्थान के वजह से है. इट इज ओनली बिकॉज ऑफ योर रेजरेक्शन. केवळ आणि केवळ तुझ्या पुनरुत्थानामुळे आम्हाला आणि सर्व जगाला आशा आहे. से थैंक यू फादर. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Thank you, Holy Spirit. Hallelujah. 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 Not good enough. Hallelujah. Hallelujah. Hallelujah.
Hallelujah. Let's give a mighty clap to the Lord. Praise the Lord. So this is evening. We want to continue thanking the Lord. We want to continue saying hallelujah. Praise the Lord. Today is a celebration because from our entire being, आपल्या संपूर्ण हृदयाने आम्हाला प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे, आभार मानायचे आहेत. कारण त्याने आपल्यासाठी दुःख सहन केलं, तो आपल्यासाठी मरण पावला आणि आपल्यासाठी पुनरुत्थित झाला. प्रेज द लॉर्ड. Yesterday or today we are all in the Easter season. Praise the Lord. And it's the greatest feast of all. सर्वात मोठा सण. कारण येशू जन्माला आला असता. Praise the Lord. Jesus would have been born, but if you would not have died and resurrected, no use. Praise the Lord. तो एखादा चांगला महान व्यक्ती बनला असता, चांगलं काहीतरी शिक्षण देऊन गेला असता, परंतु आपल्याला काहीच फायदा झाला नसता. इट इज ऑल बिकॉज ऑफ हिज डेथ अँड रेझरेक्शन वी ऑल अँड एव्हरी वन हॅज होप. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो आय एम नॉट गोइंग टू शेअर मच, जस्ट सिन्स वी आर हिअर ऑन द ओकेजन ऑफ ईस्टर. आपण पुनरुत्थानाच्या अगदी ह्या दिवस साजरा करत आहोत, म्हणून थोडक्यात पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय, व्हॉट इज द पॉवर ऑफ रेझरेक्शन, व्हॉट इज द बेनिफिट, या पुनरुत्थानामुळे मला काय फायदा आहे ते आपण थोडक्यात फक्त ऐकणार आहोत. संत पॉल ज्याने अनेक पत्र लिहिली आणि तो काय सांगतो, मला जर काही जाणून घ्यायचं असेल तर एकच गोष्ट जाणून घ्या. आय वॉन्ट टू नो क्राइस्ट अँड द पॉवर ऑफ हिज रेझरेक्शन. प्रेज द लॉर्ड. आय एम नॉट इंटरेस्टेड इन एनिथिंग एल्स. मला अधिक काहीतरी समजून घ्यायचं असेल आणि तुम्हाला काहीतरी जर समजून घ्यायचं असेल, एक गोष्ट समजून घ्या, द पॉवर ऑफ हिज रेझरेक्शन. प्रेज द लॉर्ड. नो अदर पॉवर डिस्प्लेड इन दिस वर्ल्ड, इन द पास्ट, नाव और इन फ्युचर. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारचं सामर्थ्य ह्या जगाने आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही. द पॉवर ऑफ being crucified, buried and coming back to life. Praise the Lord. Praise the Lord. आणि म्हणून हे जगातील सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आणि म्हणून संत पौल सांगतो, मला जर काय सांगायचं असेल लोकांना तर मी एकच गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे ख्रिस्ताच्या सामर्थ्याबद्दल, पुनरुत्थानाबद्दल मी सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. सो 6 गोष्टी, 6 मुद्दे. आय एम नॉट गोइंग टू शेअर मच, बट 6 थिंग्स इफ रेझरेक्शन वुड नॉट बी देअर. जसं मी सांगितलं, ख्रिस्त जन्माला आला असता, चांगलं जीवन जगून मग तो एका दिवशी चांगलं मरण त्याला आलं असतं आणि तो या जगातून निघून गेला असता, तर आपल्याला, तुम्हाला, मला, जगाला काहीच फायदा नव्हता. प्रेज द लॉर्ड. बिकॉज देर आर गुड टीचिंग्स ऑल ओव्हर. मेनी पीपल प्रीच गुड थिंग्स. चांगलं जीवन कसं जगायचं हे ते अनेक लोक म्हणतात, परंतु सामर्थ्य, वी कॅन नो द गुड न्यूज, बट देर इज पॉवर ओनली वेन वी एक्सपिरियन्स दॅट पॉवर. प्रेज द लॉर्ड. एक म्हणजे मी शब्दाने तुम्हाला सांगतो, असं करा, असं वागा, चांगलं जीवन असं जगा, परंतु ते करण्यासाठी सामर्थ्य कुठून मिळते? ते सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्त देतो. So the significance of our resurrection in Christ. Praise the Lord. It is significance that first can be seen by considering if Christ, पहिला आपण पाहणार आहोत, ख्रिस्त जर मरणातून उठला नसता, if you had not, तर वचन त्याबद्दल काय सांगते? जर उठला नसता तर our faith is in vain. Praise the Lord. ज्या गोष्टीमध्ये आपण श्रद्धा ठेवतो ती निष्फळ. नो, there is no, it is in vain. याला अर्थ नाही, आपल्या प्रार्थनेला अर्थ नाही, आपल्या श्रद्धेला अर्थ नाही. जर ख्रिस्त उठला नाही तर तुमची प्रार्थना, माझी प्रार्थना, त्याला काहीच अर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. संत पॉल म्हणतो, इफ क्राइस्ट हॅज नॉट बीन रेज, आवर प्रीचिंग इज युजलेस अँड सो इज युअर फेथ. प्रेज द लॉर्ड. युअर फेथ इज युजलेस. गो होम अँड डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. लिव्ह लाईफ
whatever way you want to do, because your faith has no value if Christ has not risen. Preaching of gospel is in vain. Praise the Lord. Every mass we hear God's word being preached, every prayer meeting, any occasion we hear the word of God. आपण देवाचा शब्द ऐकतो, तो देवाचा शब्द सांगणे व्यर्थ आहे, वेन. Verse again, the same verse. And if Christ has not been raised, our preaching is useless. संत पॉल म्हणतो, संत पॉल, संत पीटर आणि सर्व संत आणि सर्व जे संत आपलं आतापर्यंत पाहतो, त्यांनी जे काही येशूबद्दल सांगितलेलं आहे ते सर्व प्रचार व्यर्थ आहे जर ख्रिस्त उठलेला नाही. प्रेज द लॉर्ड. कारण त्या सर्व वचनाचं सामर्थ्य कुठे दडलेलं आहे? ख्रिस्त पुनरुत्थित झाला. प्रेज द लॉर्ड. त्यावर आपली संपूर्ण श्रद्धा उभी आहे. द होल फेथ इज बेस्ड ऑन वन power, one testimony that Jesus, not like all the other good people, preached good things and one day he died. No, there is one difference, that all the other good people, all the famous people, they spoke good things but they are dead and gone. Praise the Lord. Jesus is the only person in history who died and who came back to life. Praise the Lord. That's why this word has power. ह्या शब्दाला सामर्थ्य आहे. तिसरं, द अपॉसल्स वर फॉल्स विटनेसेस. ज्यांनी आपल्याला ही सुवार्ता दिली, प्रेषितांची कृत्यापासून आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी ह्या सुवार्तेसाठी, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, बायबलसाठी जितके लोक मेलेले आहेत तितके इतिहासामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी लोक मेलेले नाही. प्रेज द लॉर्ड. सो ऑल दे आर सॅक्रिफाईस अँड ऑल दॅट प्रीचिंग and all their witnessing, लोक आपला देश सर्व सोडून संत फ्रान्सिस लोयोला आणि संत फ्रान्सिस झेवियर इतके स्पेन आणि इथून सोडून इथपर्यंत आले आणि परत कधीच गेले नाही, मरण पावले. ऑल प्रीचिंग, ऑल विटनेसिंग वेस्ट. प्रेज द लॉर्ड. वाय डिड दे कम? वाय डिड दे हॅड टू कम? टू टेल अस समथिंग दॅट इज फॉल्स? काहीतरी चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी आले? नाही. कारण त्या प्रत्येक संत पीटर, पॉल ना शिरछेद करण्यात आले, जाळण्यात आलं, उलटे लटकून गरम तेलामध्ये सर्व काही, परंतु त्यांनी देवाची साक्ष दिली. कशासाठी? कारण त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अगेन सेंट पॉल 1 Corinthians 15:15, मोर दॅन दॅट वी आर देन फाउंड टू बी फॉल विटनेसेस अबाउट गॉड, फॉर वी हॅव टेस्टिफाईड अबाउट गॉड अँड that he raised Christ from the dead. Praise the Lord. तो सांगतो, मी काय साक्ष दिली तुम्हाला? मी साक्ष दिली की ख्रिस्त मरणातून उठलेला आहे. जर तो उठला नसेल तर माझी साक्ष व्यर्थ आहे. Acts of the Apostles 2:32, God has raised this Jesus to life and we are all witnesses. संत पीटर त्यांनी ते अनुभव केला. थॉमसने अनुभव केला, होय माझ्या देवा, माझ्या प्रभू. Praise the Lord. Why his witness is mentioned there? त्यांनी सहज असा विश्वास ठेवला नाही, हां येशू उठला का, व्हेरी गुड, प्रेज द लॉर्ड. नाही, मला त्याच्या खुशीत बोट घालायचं आहे, त्याच्या हातात खिळे होते ते बोट घालण्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. आय वॉन्ट टू कन्फर्म. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने कन्फर्म केल्यानंतर हां थँक्यू जीजस, आता मी चाललो घरी. नाही, ज्या क्षणी त्याने बोट घातलं, ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे, तो निघाला. अँड ही इज द वन हू केम टू इंडिया. प्रेज द लॉर्ड. आणि इथे मरण पावला, साक्ष दिली. ज्या व्यक्तीने पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिलेला आहे तो आपल्या देशात येऊन त्याने आपलं बलिदान दिलं. कशासाठी? कारण त्याने अनुभव केलेला आहे त्या ख्रिस्ताला. इतिहासामध्ये जो एक व्यक्ती मरणातून उठला त्याला मी पाहिलेला आहे, त्याच्या शरीरामध्ये मी बोट घातलेला आहे. प्रेज द लॉर्ड. व्हेरी इम्पॉर्टंट. चौथं, इफ क्राइस्ट हॅज नॉट रेज वी आर स्टील इन आर सिन्स, देन द होल वर्ल्ड इज स्टील इन सिन. सर्वांनी पाप केलेले आहे, देवाच्या गौरवाला उणी पडलेले आहेत. मॅनकाइंड हॅज नो होप, नोबडी कॅन सेव्ह. वन पर्सन हू सेड दॅट आय हॅव कम टू सेव्ह सिनर्स, जर तो सुद्धा पुनरुत्थित झालेला नाही,
त्याने सुद्धा जर पापावर आणि मरणावर विजय मिळविलेला नाही, त्याला सुद्धा पहा रोमकरास पत्र 6:23, रोमन्स 6:23, वेजेस ऑफ सिन इज डेथ. प्रेज द लॉर्ड. जो पाप करेल तो मरेल. येशू ख्रिस्त त्याच्यावर पाप आलं जगाचं. प्रेज द लॉर्ड. तो मरण पावला. जर तो उठला नाही म्हणजे आत्तासुद्धा पापाचं सामर्थ्य त्याच्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. टू प्रूव्ह दॅट सिन अँड डेथ इज डिस्ट्रॉइड, ही हॅड टू राईज अगेन. नाहीतर तो सुद्धा एका महान व्यक्तीसारखा, त्याने पण सुंदर जीवन जगला, सर्व काही केलं, परंतु मेला. पापामुळे मरण आलं. प्रेज द लॉर्ड. डेथ इज द इफेक्ट ऑफ सिन. मरण देवापासून नाही. गॉड डिड नॉट इन्व्हेंट डेथ. प्रेज द लॉर्ड. डेथ इज बिकॉज ऑफ sin. If Jesus died, that means he also was a good man but not a righteous man. He, like a good man, he died because the power of sin and death also operated on him. त्याच्यावर सुद्धा मरण आणि पापाचा प्रभाव आला आहे असं जगाने मानलं असतं. प्रेज द लॉर्ड. परंतु तो पुनरुत्थित झाला. म्हणजे पाप आणि मृत्यू त्याचं सामर्थ्य त्याच्यावर चाललं नाही. प्रेज द लॉर्ड. सो इफ ही इज नॉट रेज, then all of us are still in sin. मग पापाची क्षमा कोणालाच मिळणार नाही. 5वं, believers have perished in death. त्याचाच परिणाम पुढे काय? पापामध्ये आहोत आणि पुढे काय होणार? आपला नाश होणार. प्रेज द लॉर्ड. डेथ, आय एम नॉट सेइंग फिजिकल डेथ. डेथ मीन्स सपरेशन, नाश. जसे जनावरं मरतात, कुठेतरी मरतात, सडून संपलं, त्यांचं पुढे काहीच होत नाही. माणूस विशिष्ट रचना आहे. वी वर क्रिएटेड फॉर इटर्निटी. आपल्याला परमेश्वराने सार्वकालिक जीवनासाठी बनवलेलं आहे. वी आर बीन मेड फॉर इटर्निटी. बट इफ क्राइस्ट हॅज नॉट रेस्ड, वी आर ऑल्सो लाईक क्रीचर्स हू हॅव नो होप, नो फ्युचर, डाय वन डे, फिनिश्ड, स्टोरी ओव्हर. प्रेज द लॉर्ड. बट वी हॅव मिनिंग. इफ एनीवन बिलीव्स इन क्राइस्ट, ही विल नॉट पेरिश बट हॅव इटर्नल लाईफ. शारीरिकरित्या जरी मेलो, परंतु आपण सार्वकालिक जीवन येशू बरोबर तो जिथे आहे तिथे व्यतीत करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटचं, ख्रिश्चियन्स आर टू बी पिटेड. मग आपण एकदम लाचार. प्रेज द लॉर्ड. सर्व ख्रिस्ती 2000 वर्षापासून आपण ही श्रद्धा बाळगतो आणि आता समजा आपल्याला कळलं की येशू मरणातून उठलाच नाही, तर मग आपल्यावर खूप दया. प्रेज द लॉर्ड. हाय हाय. 1 Corinthians 15:19, if for this life we only have hope in Christ, we are of all men to be most pitied. मग आपण सर्वात लाचार, म्हणजे काहीच आपल्याला, आपण फुकट व्यर्थ आपलं जीवन गेलं की जर पुनरुत्थान झालेलं नाही, मग आपल्या या श्रद्धेला, जगण्याला काहीच उद्दिष्ट नाही, काहीच फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. 3 things if Christ has been raised. So the good news is Christ has risen. Hallelujah. Say hallelujah. Hallelujah. As Paul makes it clear, the resurrection of the Christ is foundational to Christian faith. आपली संपूर्ण श्रद्धा ह्या श्रद्धेवर आधारलेली आहे की ख्रिस्ती पुनरुत्थित झालाय. If Jesus is not raised, then we should not be Christians. Now let's examine the significance from another angle. If Christ has been raised, if Christ has been raised, it verifies our justification. आपण प्रभू परमेश्वरासमोर सिद्ध झालो आहोत. प्रेज द लॉर्ड. वी हॅव बीन जस्टिफाईड. रोमकरस पत्र 4:24-25. But also for us to whom God will credit righteousness for us who believe in him who raised Jesus our Lord from the dead. He was delivered over to death for our sins and was raised to life for our justification. Praise the Lord. आपल्या पापांसाठी तो मरण पावला आणि आपलं पाप त्याच्या ठाई त्याने समाप्त केलं. Finished. Praise the Lord. And he came back to life. So we are justified. If Jesus died with our sin,
डिड नॉट कम बॅक, नो जस्टिफिकेशन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मंदिरातला जो पडदा होता, काय झाला? व्हॉट हॅपन्ड ऑन गुड फ्रायडे? इट टोर. प्रेज द लॉर्ड. फिनिश्ड. separation, justified. Now curtain, no more curtain. Now you can straight go to God, say our Father who art in heaven. Praise the Lord. Justified. आपण परमेश्वरासमोर उभे राहण्यासाठी आपण आता सिद्ध झालो आहोत. आता आपल्याला भीती नाही. कशामुळे? कारण ख्रिस्ताने पापाला, मृत्यूला नाहीस केलं, समाप्त केलं. This is my blood of covenant which is poured out for many for the forgiveness of sins. Praise the Lord. You are justified. तुमच्या माझ्या पापांसाठी जी भरपाई करायची होती ती भरपाई झालेली आहे. So now you are justified because of Jesus dying and coming back to life. त्याच्या मरणाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहण्यासाठी आता नीतिमान ठरविले गेले आहात. संत पॉल म्हणतोय रोमन्स 8:33-34, हू विल ब्रिंग एनी चार्ज अगेन्स्ट दोज फ्रॉम whom God has chosen? It is God who justifies. काय झालं क्रूसावरती? क्रूसावरती येशूने आपल्यावरच्या पापाचा कलंक मिटवला आणि आपल्याला पुन्हा एकदा देवाची लेकरं बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. वी आर अगेन नाव वी हॅव गॉट दॅट प्रिव्हिलेज to become son and daughter of God. Praise the Lord. आणि मग जर मी देवाचा मुलगा मुलगी आहे, माझ्यावर कोण दोष लावू शकतो? आता सैतान सुद्धा आपल्यावर दोष लावू शकत नाही, कारण ते सर्व दोष येशूने घेतलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आपण पुन्हा एकदा देवाची लेकरं बनलेलो आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट. Second thing, it demonstrates the power available to the Christians. पुनरुत्थानामुळे माझ्या श्रद्धेमध्ये आता सामर्थ्य आहे. When I proclaim, there is power. Praise the Lord. You see the lives of the apostles, the saints, and even in present day, when you see lives are transformed, there is power. सैतान घाबरतो जेव्हा you see what is happening in our country also. People are afraid about this book. Praise the Lord. Because this book radically changes the lives of the people. माझं जीवन परिवर्तित झालं. I am testifying to you. I did not want to. I did not have to. But these words fell on my mind, my heart. It brought radical transformation. Praise the Lord. हे शब्द ऐकल्यानंतर कोणच असंच ऐकले जाऊ दे नाही. इफ यू आर रिअली ओपन युअर हार्ट, इट विल ट्रान्सफॉर्म यू. दॅट इज वाय वी सी ओवर द एंटायर वर्ल्ड, नो टुडे, इवन टुडे पीपल आर कमिंग. मे बी नॉट दे आर प्रोफेसिंग ओपनली, बट एव्हरी वन हू हॅज हर्ड दिस वर्ड कॅनॉट डिनाय इट. ते नाकारू शकत नाही देवाचा शब्द, कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी लोक मरायला सुद्धा तयार आहेत. इतकं सामर्थ्य आहेत. मेलो तरी चालेल पण सोडणार नाही. व्हॉट इज दॅट? दॅट डेमॉन्स्ट्रेट्स पॉवर. प्रेज द लॉर्ड. इममेजरेबल ग्रेटनेस ऑफ हिज पॉवर इन अस हू बिलीव्ह. St. Peter tells us, 1 Peter 3:21, that by the way is what baptism pictures for us. In baptism we show that we have been saved from death. Praise the Lord. बाप्तिस्मा म्हणजे काय? ख्रिस्ताबरोबर आपण मरण पावलो आणि ख्रिस्ताबरोबर आपण पुनरुत्थित झालो. सामर्थ्य आहे. जुनं जीवन संपलेलं आहे. नवजीवन, नवीन जीवनाला सुरुवात झालेली आहे. पॉवर. प्रेज द लॉर्ड. You are buried, your old life is buried and you begin a new life. Power. जसं आपण एक बी टाकतो जमिनीमध्ये, काही दिसत नाही हालचाल, थोड्या दिवसानंतर आपण त्याच्यातून अंकुर फुटतो आणि एक सुंदर झाड बाहेर येते. प्रेज द लॉर्ड. रेझरेक्शन पॉवर आहे. आपल्याला वाटलं मेलं तो काय छोटीशी बी होती, पण त्याच्यामध्ये सामर्थ्य दडलेलं आहे. पवित्र आत्मा जसा येतो आणि आपल्या नवजीवन आपण अनुभव करतो. प्रेज द लॉर्ड. दॅट इज बॅप्टिझम.
If the spirit of him who raised Jesus from the dead dwells in you, he who raised Christ from the dead will give life to your mortal bodies also through his spirit which dwells in you. Praise the Lord. आणि ते आपण अनुभव करतो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्याला नवीन जीवन जगण्यासाठी, प्रेम करण्यासाठी, क्षमा करण्यासाठी, चांगलं जीवन, चांगलं कृत्य करण्यासाठी कुठून येते ही सामर्थ्य कुठून येतं? It comes from the power of resurrection. Praise the Lord. And the last, music ministry can come. And finally, if Christ is raised from the dead, it demands our complete loyalty. Praise the Lord. आणि जर ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे तर मग आपण त्याच्याशी एकनिष्ठ राहिला पाहिजे. This is what we all are supposed to do. We are supposed to be loyal to the King, to our Lord. त्याचे आपल्यावर अनेक उपकार आहेत. Praise the Lord. आपण संपूर्ण जीवनसुद्धा त्याच्यासाठी जगलो तरी कमीच आहे. जर आपण समजलेलं आहे, अनुभवलेलं आहे की ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलं हे जर आपल्याला समजलं आहे, then we owe our loyalty to him. प्रेज द लॉर्ड. आपण सांग थँक्यू जीसस, माझ्या पापांची क्षमा झाली, हे झालं, थँक्यू, मी चाललो परत माझ्या मार्गाला. नो, यू कॅनॉट डू दॅट. वी ओ आवर लाईफ टू हिम. ही सेव्ड अस. त्याने मला पापातून आणि सर्व अंधकारातून, मरणातून मला वाचवलेलं आहे. हाऊ कॅन आय जस्ट से थँक्यू अँड गो माय ओन वे. प्रेज द लॉर्ड. 2 Corinthians 5:15, and he died for all, that those who live should no longer live for themselves, but for him who died for them and was raised again. Praise the Lord. तर जर ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावलेला आहे आणि तुमच्यासाठी पुनरुत्थित झालेला आहे, तर जे आता जगतात त्यांनी स्वतःसाठी जगू नये, परंतु त्याच्यासाठी जगावं जो त्यांच्यासाठी मरण पावला आणि पुनरुत्थित झाला. Praise the Lord. Praise the Lord. Yes, my brothers and sisters, there's power in his resurrection. Let us love Jesus. आपण express our gratitude to him. आभार आपण मानूया ख्रिस्ताचे. आपल्यासाठी दुःख सहन केलं, मरण सोसलं आणि सर्व मोह, सर्व पाप विजयी पाहून आपल्याकरिता, आपल्याला सिद्ध ठरविण्याकरिता पुनरुत्थित झाला. जर त्यांनी स्वतःची इच्छा केली असती तर कदाचित आपल्याला आशा नव्हती. बट वी हॅव होप बिकॉज ही हॅज बीन रेज्ड फ्रॉम द डेड. थँक यू जीसस. प्रेज यू जीसस. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. आपतीत विपत्ती या जीवन यात्रे तो कधी न मला सोडणार. आपतीत विपत्ती या जीवन यात्रे तो कधी न मला सोडणार. शिर्याला संत कराला भाषे हिरीवीरा संत. हा जीवन प्रवास कठीण, इथे अनेक प्रतिकूलता.
कुलक्षण आजीवन प्रवास कठीण इथे अनेक प्रतिकूल क्षण दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ माझा वाटाड्या प्रतिदिन दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ माझा वाटाड्या प्रतिदिन प्रभू आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद देतो प्रभू तू सतत आमच्या बरोबर असतोस प्रभू कधीच आम्हाला सोडत नाहीस प्रभू पुनरुत्थित झाला प्रभू सर्व काळ जगण्यासाठी प्रभू आता देखील तू आमच्या आहेस इथे प्रभू वी थँक यू लॉर्ड फॉर युअर प्रेझन्स इन दिस प्लेस अँड वी प्रे फॉर युअर ब्लेसिंग्स टू कम अपॉन ईच वन गॅदर्ड हिअर टच हील ब्लेस लॉर्ड ऑल ऑफ अस all that we have come here Lord we pray for your resurrection power प्रभू तुझा पुनरुत्थानाचं सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विशेष करून प्रार्थना करतो प्रभू तुझ्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य प्रत्येक शरीरामध्ये प्रकट कर the power of your resurrection be manifested in every heart mind body in this place Lord तो आदिवंत आहे हृदय आनंदाचा झरावा आहे तो आदिवंत आहे हृदय आनंदाचा झरावा आहे दुःख येता क्षणी अश्रू पुसतो क्षणी माझा प्रतिदिन भार वाहे दुःख येता क्षणी अश्रू पुसतो क्षणी माझा प्रतिदिन भार वाहे माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आधार माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आधार आपत्ती विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार आपत्ती विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार आपत्ती विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार आलाबाशु हालेलुया हालेलुया Hallelujah, 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 hallelujah. Experience the power of His resurrection. Jesus bless you, touch you, heal you, set you free. Lord Jesus, by the power of your resurrection, heal, Lord, every brother and sister in this place. प्रत्येक भाऊ बहिणीला प्रभू आजार मुक्त, आरोग्य दे, मुक्ती दे, बंधन मुक्त कर. Thank you, Lord. Praise you, Jesus. Santa Karalabashi. Thank you, Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Praise you, Father. Hallelujah. 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 How many are feeling good? Can we have a mighty clap to the Lord, please? Praise the Lord. Praise the Lord. We continue celebrating, we continue expressing our gratitude and thanks to God as we will continue the musical once again. Praise the Lord. Praise the Lord. Jesus is risen. Hallelujah. 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 And it is our
ड्यूटी, आपलं कर्तव्य आहे. वी मस्ट टेल अदर्स अबाउट हिज रेझरेक्शन. प्रेज द लॉर्ड. बाय द वे, हू वॉज द फर्स्ट पर्सन टू प्रीच अबाउट रेझरेक्शन? एनीबडी नोस? पहिली सुवार्ता पुनरुत्थानाची कोणी दिली? Nobody knows. Who preached first? Mary Magdalene. Praise the Lord. The first person. So it was the lady. ती स्त्री होती. First, she ran to Peter and said, तो तिथे नाही, तो उठला आहे. Praise the Lord. That is what we are called, each one of us. That is the power of Christian faith. Praise the Lord. तो तिथे नाही, तो एकमेव इतिहासामध्ये असा व्यक्ती आहे जो थडग्यात नाही. प्रेज द लॉर्ड. तो सिमेट्रीमध्ये नाही, तो उठला आहे. आणि ही सुवार्ता आजपर्यंत कोणीच ऐकली नाही. असं कोणच सांगू शकत नाही, असा दावा कोणच करू शकत. नोबडी कॅन प्रीच दिस. प्रेज द लॉर्ड. सो वी ऑल कॉल्ड ॲज बॅप्टाइज्ड टू स्पीक दिस, की आमचा देव थडग्यात नाही. बाकी सर्व देव थडग्यामध्ये आहेत. फक्त एकच देव थडग्यात नाही, तो थडगा रिकामी आहे, जीसस. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. So we continue. A few announcement. Coming Friday is the first Friday. Praise the Lord. So we'll have first Friday prayer service 9:30 AM. 9:30 वाजता. 9:30 वाजता आपली पहिल्या शुक्रवारची संपूर्ण दिवसाची प्रार्थना आहे. सो रिमेंबर द टायमिंग इज 9:30 AM. प्रेज द लॉर्ड. सो दॅट्स ऑल. वी विल कंटिन्यू नाउ thanking and praising the Lord. Let's all arise. And when I say G, what? You have to say Jesus. G as in J-E. Okay, G. So when I say G, what? You have to say Jesus. No, louder. Okay? G, what? Jesus. Little quick and little louder. With your hands high, right hand high. G, what? Jesus. G, what? Jesus. G, what? Jesus. G, what? Jesus. And when I say, I get my praise on. So you have to go towards your right. Okay? I get my praise on Jesus. Okay? 5, 6, 7, go. G, what? Jesus. G, what? Jesus. I get my praise on. Hey! I get my praise on. Make a noise. I get my praise on. G, what? Jesus. G, what? Jesus. Let's give a mighty hand to the Lord and sing this song of praise. जिस नाम में है
बीमारी से गरीबी से शापों से है छुड़ाता, नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, बोलो यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, बोलो यीशु है वो नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। उस नाम से ये जमाना झुके, उस नाम को हम सलाम करें। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ये जमाना झुके, उस नाम को हम सलाम करें। जिस नाम में है जिंदगी, बोलो यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। Now you sing. यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम, सबसे साथ में यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। सबसे ऊंचा है, सबसे ऊंचा है। Thank you, Jesus. Let's give a mighty hand to the Lord. Let's give a mighty hand to the Lord. Jesus. Thank you, Lord. Thank you, Praise Jesus. Jesus. Hallelujah. Are you tired praising the Lord? No. Yes. No? So come ahead. Those who are not tired, let us rock and roll for Jesus. Hallelujah. Hallelujah. साथ में ये एक्शंस करेंगे। बच्चे जिसको एक्शंस आता है बाहर आ जाओ जल्दी। Savvy, brother Savvy, paging for brother Savvy to do the actions if he's here. Please come ahead. Praise Yes. the Lord. Praise the साथ में ये करेंगे। तूने ये क्या कर दिया, छाया है मुझ पर नशा, तेरे ही बस प्यार का हूँ मैं दीवाना। तूने ये क्या कर दिया, Everyone. छाया है मुझ पर नशा, तेरे ही बस प्यार का हूँ मैं दीवाना। Sabi, please come, Sabi. Clap. Come. तूने ये क्या कर दिया, तूने ये क्या कर दिया, छाया है मुझ पर नशा, तेरे ही बस प्यार का हूँ मैं दीवाना। तूने ये क्या कर दिया,
से, ना थी खुशी ना थी कोई हंसी। इस अंधेरी जिंदगी में जब से आया मसीह, चारों तरफ छाई है रोशनी। Go this side. छाया है मुझ पर नशा, तेरे ही बस प्यार का हूँ मैं दीवाना। One more time. तूने ये क्या कर दिया, छाया है मुझ पर नशा, तेरे ही बस प्यार का हूँ मैं दीवाना। Rock and roll, rock and roll, Jesus came and saved my soul. rock and roll, rock and roll, Jesus came and saved my soul. Jesus came and saved my soul. Jesus came and saved my soul. Thank you, Praise Jesus. you, Lord. Hallelujah. Thank you, Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Praise you, Jesus. Love you, Jesus. Love you, Jesus. Okay. We'll take one more song praising our God, the Yeshua medley, lifting his name on high. Are you tired? I am also not. We can go on praising the Lord because he deserves all glory, honor, and praise. Praise the Lord. Hallelujah. 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 So this Praise is you, Lord. Thank you, Father. Thank you. till he gets ready with the beat. Praise you, Jesus. He's ready. So today, Christ, this season, Christ is alive in us, and Pope Francis says, Christ is alive and he wants you and me to be alive. And whichever person he touches becomes new. जिस किसी इंसान को वो छूते हैं वो एक नया जीवन बन जाता है. So do you believe that you are a new creation? Yes. 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 Hallelujah. Praise the Hallelujah. Lord. Praise Let you. us lift the name of Jesus Praise you, higher Jesus. through this Praise song. you, Jesus. Let us give a mighty hand to the Lord.
सवेरा तेरे सिवा है न कोई मेरा, तू ही है मेरा सवेरा तेरे सिवा है न कोई मेरा। हालेलुया 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 यीशुआ, हालेलुया 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 यीशुआ। करते हैं हम सजदा यहाँ, हर नाम से ऊंचा है नाम यीशुआ। करते हैं हम सजदा यहाँ, हालेलुया 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 यीशुआ, हालेलुया 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 यीशुआ। सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम, सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम। हर पहाड़ों से हर तूफानों से आसमानों से सारे नामों से यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम। हालेलुया 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 यीशुआ, हालेलुया 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 यीशुआ। Let's clap. हालेलुया हालेलुया यीशुआ, जोर से एक बार। हालेलुया हालेलुया
God is good All the time. and all the time. God is good. Jesus is Lord Now and forever. now and forever. Jesus is Lord. येशू प्रभू आहे आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. येशू प्रभू आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. My brothers and sisters, thank you. God bless you. And share the joy of Easter with one another. As many people you can just share. Just shake hands and share Christ's love, Christ's peace with one another. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 So once again, first Friday, coming Friday, 9:30 a.m. Father O'Neill will be the main speaker and he'll talk to us some promises of God. All are invited. Do invite others also.